रत्नागिरी एसटी स्टँडच्या रिनोव्हेशनचं काम पूर्ण व्हायला 8 ते 10 वर्ष लागलीत. आशा होती की नवीन एसटी स्टँड मध्ये बस पकडण्यासाठी रांगेची व्यवस्था केली जाईल, पण पूर्ण निराशा. जैसे थे तशीच परिस्थिती. बस जेव्हा फलाटावर लागते ना, तेव्हा बस कोणती आहे याचाही फलक लावलेला नसतो. त्यामुळे माणसे गोंधळून जातात. मग काय, घोळक्याने लोक बस पकडण्यासाठी गर्दी करतात. जागा अडवण्यासाठी कुणी कुणी तर चक्क खिडकीतून आपल्या बॅगा सीटवर टाकतात. बसमध्ये चढताना माणसं पडतात, चोऱ्या होतात. कित्येकदा अशी परिस्थिती उद्भवते ना की आपण बसमध्ये आणि चप्पल बाहेर. खिशातून मोबाईल कधी चोरी होतो समजतच नाही. अतिशय बिकट परिस्थिती आहे गावच्या एसटी स्टँडची. कुणी पडलं झडलं तरी कुणाला पर्वा नसते. धडपड असते फक्त आणि फक्त सीट पकडण्याची. आणि सीझनच्या वेळेला तर पाहायलाच नको. अतिशय केविलवाणी परिस्थिती असते सर्वांची. खूप मोठी कसरत करून बस पकडलेली आहे. एकदाचा एसटी बस मध्ये प्रवेश मिळाला आणि सीट पण मिळाली. तुम्हाला सुद्धा अशा अडचणींना सामोरे जावं लागतंय का? कमेंट मध्ये नक्की सांगा. तुमचं कोणतं ठिकाण आहे हेही सांगा.